तर राम राम मंडळी, कसे आहेत सगळे? तर पहा सकाळी सकाळी शेतातील वातावरण कसं आहे. आणि मी आलतो, थोडीशी हळद राहिली होती काढायची, त्या माणसांच्या मागे कोचा यायला. तर मित्रांनो, आपल्याला हळद निघाली एवढी, पहा इतकीच आहे. चला तर आता आपण येतो कोचा, त्यानंतर बाकीचं काम करू. या बेनं निसायला हळद काढणं झाली, जरा शिरायली. आता कोचा आहे, हे कोचा आहे मित्रांनो, याला कोचा म्हणतात. हळदीच्या खाली उरलेला जे खराब खोंबा असतात त्याला कोचा म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा. आता एवढा निसायचा, जायचं दुपारी गावाकडे. पोहा गेलता की नाही, अभी लई गार पाणी लागायली बी. चला आता करू, जेवण करू. आणि त्यानंतर मित्रांनो, आमच्या मालकाच्या शेतामध्ये गहू काढण्यासाठी मशीन आली होती. तर हे पहा मित्रांनो, गहू काढायली मशीन पहा किती नंबर आहे. आणि आता याला नंतर आपण फारीवर खाली करू. तर बघा, बस केले बुका इथं आधी दिवसभर हळद याचू बुगा पडलाय, तुला काय काट लावलाय. तर आणि त्यानंतर मित्रांनो, गहू काढल्यानंतर आम्ही चाललो होतो आंघोळीसाठी गावाकडे. आज खूप उशीर झाला. गहू वगैरे काढला, थोडासा कोचाही राहिला होता. ते आता वेचला. ऊन भरपूर लागायले, पण काय करणार. गावाकडे जायचं, आंघोळ वगैरे करून यायची. चला तर जाऊ गावाकडे. तर हे पहा मित्रांनो, दुपारी शेताकडे आलतो. जरासं बेनं राहिलं होतं आपलं, त्या लिंबाखाली जे बेनं दिसते ते मित्रांनो बेनं निसलं आता. हे जे दिसतंय मित्रांनो, हे आपल्याला पुढच्या वर्षीसाठी बेनं ठेवले. आणि इकडं आलतो हळदीमध्ये. आणि हा आपला ढीग मित्रांनो, पहा 3 एकर आहे. 3 एकरात इतकाच लागला आहे. कसं करावं, काय करावं, काय कळेना. परेशानी तर भलती झाली. आणि भाव लागणं, शेतकऱ्याच्या मालाला भाव लागणं. आणि शेतकऱ्यानं जगायचं, मग करायचं काय. अगोदरच भाव नाही आणि त्यात पीक असं करायले, मग काय करावं शेतकऱ्यानं, तुम्हीच सांगा. आणि लोक म्हणतात शेतकऱ्यावर राजा कोणीच नाही, करावं काय, इलाज नाही. चला तर मित्रांनो, आता काय गावाकडे जायचं नाही, आता हळदीपाशी थांबायचे. आणि त्यानंतर मित्रांनो, आम्ही केली वांग्याची भाजी. पहा, वांगे फ्राय करणं चालू आहे. हे आहेत आचारी, भागवत, काकडे. आणि हे आहेत मित्रांनो आमचे निळे कडदाजी. पहा भाजी तयार होत आहे. आता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.